कनेक्ट होत नाहीये समोर, पण मोबाईलला मात्र कनेक्ट झालाय आणि त्याच्यामुळं मोबाईल डेटावरतीच चाललाय. आवाज क्लिअर आहे ना? काही लॅग वगैरे आला तर सांगा मला, म्हणजे मी एखाद दुसरा मिनिट थांबायला लागलं तर तसं करू येस सर. आणि मग पुढे जाऊ. ओके, बघा, व्हॉट आर इंटिग्रेटेड रेट लॉज. त्याच्यानंतरचा हा पार्ट क्लास वर्क आहे. डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर. नेक्स्ट, व्हॉट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के फॉर फर्स्ट ऑर्डर. हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू आधी. त्यातले नेक्स्ट 2 क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत, डेरिव्हेशन्स आहेत, लिहायचे आहेत आपल्याला. ओके, सो पहिलं बघूयात, व्हॉट आर द इंटिग्रेटेड रेट लॉज. आपण आतापर्यंत रेट लॉ म्हणजे काय म्हणत होतो, तर आपण रेट लॉ असा दिला होता, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय. कधी ज्या वेळेला काहीतरी एखादी रिॲक्शन असेल, ए प्लस बी गिव्स प्रॉडक्ट्स, ही ज्या वेळेला रिॲक्शन असेल त्यावेळेला आपण रेट लॉ जनरल असा बोललो होतो. पण याच्यामध्ये आपण कशा कशाचं रिलेशन लावलेलं आहे, आपण रिलेशन लावलेलं रेटचं विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, ओके, यांचं रिलेशन आपण लावू शकलेलं. आता इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय, आपल्याला इक्वेशन असं कुठलं तरी द्यायचं आहे, इथे मी मेन्शन करतो, इंटिग्रेटेड रेट लॉ. याचा आन्सर काय येणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे इक्वेशन obtained by integrating इंटिग्रेटेड रेट लॉचं डेफिनेशन आपण काय करतो, द इक्वेशन ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग डिफरन्शियल रेट लॉज. सो डिफरन्शियल कुठलं तरी इक्वेशन दिलेलं असेल त्याचं आपल्याला इंटिग्रेशन करून ऑब्टेन होईल इंटिग्रेटेड रेट लॉ, अँड विच गिव्स रिलेशन बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अँड टाइम. सो इकडं जर आपण बघितलं, हे नॉर्मल इक्वेशन आहे, नॉर्मल रेट लॉ आहे हा. तर नॉर्मल रेट लॉ मध्ये आपण कशा कशाचं रिलेशन करतो, तर रेटचं रिलेशन आपण बघतोय विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. मग याच्यामध्ये टाइम आला का नाही आलेला, तर टाइम आलाय, कारण रेट याचा अर्थच होत असतो डिफरन्स किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ टाइम. सो टाइम आपण घेतलेला आहे, पण या टाईपचं जे इक्वेशन आहे, या टाईपच्या इक्वेशनला जर आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकलो आणि जर त्याला आपण इंटिग्रेट केलं, तर जे ऑप्टेन होईल त्याला आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणायचं. आता ते नेमकं काय आहे त्याच्याकडे जाऊयात आपण. ते जोपर्यंत आपण ऍक्च्युअल डेरिव्हेशन करत नाही तोपर्यंत लक्षात नाही यायचं. खूप सिंपल काहीतरी प्रकार आहे. क्वेश्चन घ्या डायरेक्टली, डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ सर हे नोटबुक मध्ये लिहायचं ना? हो हो, नोटबुक मध्ये.
सेम क्वेश्चन दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहू. डिराइव्ह इक्वेशन हा 0 आहे, हा स्मॉल टी आहे. अर्थ काय ते सगळं आपण बघूयात. सर सेम क्वेश्चन डिफरंट फॉर्म मध्ये. हा सेम क्वेश्चन आहे. बघा, एखादी रिॲक्शन आपण कन्सिडर करू जी फर्स्ट ऑर्डर आहे शुअर. सो आपण असं करूयात, कन्सिडर आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर सांगितलंय, देअरफॉर वी नीड टू कन्सिडर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन A gives B. याच्यासाठी आपण सिंपल रेट लॉ काय सांगू शकतो? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे हे आपण म्हणलेलं आहे. K into A concentration. Correct. Therefore, rate law is rate is equal to small k into A concentration. Where पण आपण सुरुवातीपासून चॅप्टरच्या सुरुवातीला जे रेट बोलत होतो तसा टाईपचा, म्हणजे मायनस डी ए बाय डी टी मायनस डी बी बाय डी टी किंवा मायनस हाफ डी ए बाय डी टी, हे जे काही करत होतो त्या फॉर्म मधला रेट काय येईल? इन्स्टंटेनियस रेट. minus d Minus- into DA by plus minus dA minus by dA by dt. correct, dt. minus dA by dt. The instantaneous rate is given as what? Rate is equal to minus dA by dt. So let's say this as equation 1, this is equation 2. From equation 1 and 2, what can we say? Rate is equal to minus dA by dt which is equal to small k into A concentration. वरचं डिलीट करतो सगळं. आता कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स एका साईडला घेऊयात रिॲक्शन इक्वेशनच्या,
आणि बाकीच्या टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊ. म्हणजे आपण खाली काय म्हणू शकतो, याच्या पुढची स्टेप फक्त मी वर लिहितोय. हे इक्वेशन आता आपण मेन पकडणार. काय होणार, ए एका साईडला घेऊयात, म्हणजे मायनस डी ए अपॉन ए इज इक्वल टू के डी टी. इंटिग्रेशन शिकलात का रे आता तुम्ही? चालू आहे. चालू आहे. चालू आहे ना? सर हा, डिनॉमिनेटर मध्ये ए कॉन्सन्ट्रेशन आहे ना? हे कॉन्सन्ट्रेशन आहे. हो हो, येस येस. म्हणजे मला स्क्वेअर ब्रॅकेट दिला पाहिजे, बरोबर. नेक्स्ट काय म्हणू आता, बघा याचा अर्थ काय होत असतो, मायनस डी ए. याचा अर्थ काय होत असतो, मायनस डी ए म्हणजे चेंज इन ए कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज मायनस? दॅट इज डिक्रीज. सो डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए divided by A concentration is equal to rate constant into change in time dt. ओके, जर आता मी म्हणलं की आपलं कॉन्सन्ट्रेशन स्लाइट चेंज होतंय डीए न, परत स्लाइट चेंज झालं, परत डीए एवढ्या पोर्शननी, आणि असंच कॉन्सन्ट्रेशन चेंज होत 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 आपण त्याचं ऍडिशन करत गेलो, तर आपण फायनली आपल्या प्रॉडक्ट पर्यंत जाऊन पोहोचलेलो असतो. याच प्रोसेसला आपण इंटिग्रेशन म्हणतो. म्हणजे जसं आपण म्हणतोय 2 + 2 + 2 + 2 + 2 असं करत जर गेलो 100 टाइम्स, तर आपण टोटल त्याची 200 झाली असं पकडतो. म्हणजे आपण त्यावेळेला मल्टिप्लिकेशन म्हणतो. सेम प्रोसेस आपण इंटिग्रेशनची म्हणजे काय करत असतो, जेवढ्यानं चेंज झालेला आहे दॅट चेंज वी गो ऑन ऍडिंग. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे, मायनस डी ए अपॉन ए, याला जर आपण इंटिग्रेट केलं दोन्ही साईडला, दोन्ही इक्वेशनच्या बोथ साईड्सना जर इंटिग्रेट केलं, जे काही याच्यामध्ये चेंजेस झालेले त्याला काहीतरी लिमिट्स देऊयात आपण. म्हणजे फ्रॉम काहीतरी इनिशियल जे काही व्हॅल्यू असेल त्या चेंजची सुरुवात होतानाची, आणि तिथपासून फायनल पर्यंत. इनिशियल व्हॅल्यू काय देणार आपण, एच्या कॉन्सन्ट्रेशनची इनिशियल व्हॅल्यू आपण म्हणणार ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. 0 टाइम ज्या वेळेला असेल, म्हणजे स्टार्ट करू आपण ऑब्झर्वेशनला, त्यावेळेला ए चं कॉन्सन्ट्रेशन लेट इट बी A0. म्हणजे आपण काय म्हणणार, लेट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए at t is equal to 0 b. या फॉर्म मध्ये लिहिलंय, त्याच्याऐवजी हेच सेंटेन्स आपण शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, लेट at t is equal to 0 a concentration is equal to A0. कळतंय का बघा? ओके, सो तुम्हाला जे चांगलं वाटेल सेंटेन्स लिहायला, ते या दोन पैकी कुठलंही एक लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अँड ऍट टी इज इक्वल टू टी, म्हणजे नंतरचं कुठलं तरी एखादा टाइम घेतलेला आहे आपण, आफ्टर 5 मिनिट्स 10 मिनिट्स 1 hour व्हॉट एव्हर, त्यावेळेला ए कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू AT. किंवा त्याचं सेंटेन्स वरच्या प्रमाणे जर करत असलं तर काय लिहिणार आपण, अँड लेट AT be the concentration of A after time t. दोन पैकी एकच फॉर्म लिहा, दोन्ही दोन लिहित नका बसून. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 3. इंटिग्रेटिंग इक्वेशन 3
between the limits a0 to at and t is equal to 0 to t is equal to t. याला कसलं डेफिनेट इंटिग्रेशन म्हणतात ना. आता चाललंय ना डेफिनेट इंटिग्रेशन नाही झालेलं, पण Sorry, इंटिग्रेशनचे लॉस झालेत ना. स्टार्टिंग बेसिक हे झालंय का, हे झालंय का सांगा मला. 1/x इंटू dx याचं इंटिग्रेशन लॉग मॉडेल्स लॉग एक्स. करेक्ट. आता इथं तेच आहे ना बघा, Yes. ln x पाहिजे, बरोबर आहे ना. ऍक्च्युली लॉग टू द बेस ई. येस आपल्याला त्याचा विचार करायचा इथं फक्त, म्हणजे आपण मेन्शन करूयात. काय करूया त्याचं, देअरफॉर इंटिग्रेट करतोय आपण, म्हणजे मायनस साइन ब्रॅकेट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेटिंग dA by a from a0 to at which is equal to constant आहे k बाहेर काढला इंटिग्रेशनच्या of dt from t is equal to 0 to t is equal to t. डिलीट करतो, म्हणजे वरचा पोर्शन डिलीट करतोय, मला स्पेस मिळेल त्याला. काय होणार, मायनस साइन आहे तशी राहणार बाहेर, आणि आतमधलं काय डीए अपॉन ए चं काय आपलं आत्ताच ठरलं, डीए अपॉन ए चं ln a. ओके, आता ln a चा ज्या वेळेला आपण डेफिनेट इंटिग्रेशन करतो त्यावेळेला काय करायचं, इंटिग्रेशनचे जे लिमिट्स आहेत ते इथं मेन्शन करतो मी. a0 टू at विच इज इक्वल टू, इकडचं जे काय आन्सर आलेलं असेल ते k इंटू dt चं इंटिग्रेशन केलं तर काय आन्सर येतं, t. फ्रॉम 0 टू t. आता काय करायचं, एकदा वरची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू वरचं लिमिट ते इथं सबस्टिट्यूट करायचं, आणि मायनस खालची जी व्हॅल्यू आहे ते टाकायचं. इकडच्या साईडला पण सेम, आधी वरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, मायनस ही खालची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कळलं का डेफिनेट इंटिग्रेशन काय आहे ते? Yes. ओके, Yes. सिंपल आहे. ओके, बघू आता, म्हणजे काय येणार, मायनस हे आहे तसं ठेवू, बाकीचं ln आधी व्हॅल्यू काय टाकायची, 80 मायनस ln a0 which is equal to k. तर ते A concentration at T approximately equal to 0 आहे. काय काय A चं concentration at T ते approximate 0 च येईल. नाही नाही, आपण ते टी याचा अर्थ फायनल पूर्ण रिएक्शन संपल्यानंतरचा असं नाहीये. आपण कधीही मधलं घेऊ शकतो ना. मला 10 मिनिटानंतर चेक करायचं असलं तर त्याच्यासाठी सुद्धा मला तो टी इज इक्वल टू 10 मिनिट्स, रिएक्शन अजून संपायचे, म्हणजे काहीतरी याचं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक असेलच ना. Yes, sir. ठीक आहे, सो झिरोच पाहिजे असं काही नाहीये. पण जर खूपच उशीर झालेला असेल आणि रिएक्शन संपून गेलेली असेल तर ऑफकोर्स झिरो येऊ शकतं त्याचं, बरोबर आहे. ओके, सो इकडचं राईट हँड साईडला टी सबस्टिट्यूट करू, वरची व्हॅल्यू आधी, सो दॅट इज टी मायनस
नंतर खालची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 0, म्हणजे काय येणार के टी मायनस 0, म्हणजे हे ऍक्च्युली काय टी मायनस 0 म्हणजे ते ऍक्च्युली टीच आहे, बरोबर आहे ना. मी हे कट करतो Yes. डायरेक्ट के टी. ओके, नेक्स्ट. आता काय करणार आपण, हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलेली जी व्हॅल्यू असती लॉगचं सबट्रॅक्शन करणं, म्हणजे काय असतो त्याचा अर्थ, ऍक्च्युअल तर डिव्हिजन आहे, बरोबर आहे ना. म्हणजे मायनस Yes. ln at मायनस a0 म्हणजे काय असेल a t T upon A0. करेक्ट डिवायडेड बाय a0 इज इक्वल टू kt. व्हॉट अबाउट दिस मायनस साइन, ती जर मला घालवायची असली तर तुम्हाला माहिती आहे ना, जर मी मायनस साइन लॉगची घालवली तर हे रेसिप्रोकल होतं. Yes. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर मायनस साइन लिहित नाही आता मी, देअरफॉर डायरेक्टली मी काय मेन्शन करू शकतो, देअरफॉर a0 अपॉन at इज इक्वल टू kt. बरोबर आहे का बघा, फक्त मायनस साइन घालवली, मी रेसिप्रोकल करून टाकला लेफ्ट हँड साइडचा. एलएनचं कन्व्हर्जन मला आता जर जर लॉग मध्ये करायचं असेल टू द बेस 10, तर मला काय करायला लागतं, 2.303 न मल्टिप्लाय करायला लागतं. देअरफॉर 2.303 लॉग a0 by at is equal to kt. This is log to the base 10. Therefore, k is equal to 2.303, t ची साइड चेंज होईल, डिवायडेड बाय t log a0 by at. This equation is called as, काय आपण डिराइव्ह केलं आत्ताच, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे आपल्याला ज्या ज्या वेळेला मेन्शन केलेलं असेल काहीतरी की कुठली तरी रिॲक्शन दिली आहे, त्या रिॲक्शनला सांगितलं ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, आणि आपल्याला सांगितलं मला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी असं घेतलेलं आहे, काही 5 मोल्स घेतलंय, 10 मोल्स घेतलंय, व्हॉट एव्हर, ठीक आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एवढे घेतलेलं आहे मी रिॲक्टंटचं, आणि किती 15-20 मिनिट्स झालेत, तर त्याच्यानंतर किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील, तर ते शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुठलं, एटी. इनिशियल घेतलेलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुठलं, a0. हे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन हे लक्षात ठेवायचं, हे यूज झालेलं कॉन्सन्ट्रेशन नाहीये. म्हणजे समजा आपण असं घेतलं, इनिशियली आपण 100 मोल ने सुरुवात केली, टाइम इज इक्वल टू 0 असताना, अँड आफ्टर लेट्स से टाइम इज इक्वल टू 1 आवर संपलं, 1 आवर झाल्यानंतर 100 मोलर पैकी समजा काहीतरी 75 मोलर शिल्लक राहिले, याचा अर्थ यातले 25 मोलर वापरले गेलेत. म्हणजे 80 म्हणून कुठली व्हॅल्यू घ्यायची, जर अगदीच आपल्याला सबस्टिट्यूट करायचं झालं तर 80 काय असणार आहे, 25 मोलर का 75 मोलर, तर जे शिल्लक आहेत ते म्हणजे 75 मोलर. कळतंय बरोबर, लेफ्ट बिहाइंड आफ्टर टाइम टी, नॉट कन्झ्युम्ड, हे लक्षात घ्यायचं आहे. तर डेरिव्हेशन मध्ये कुणाला कुठली स्टेप
लक्षात नाही आलेली असं झालंय का सांगा, झालं असतं तर. ओके गुड. बघा आता पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट काय म्हणतोय त्याच्याकडे पण लक्ष द्या. आपलं आत्ता इक्वेशन हे यूज केलं, डिराईव्ह केलं, k इज इक्वल टू 2.303 अपॉन t लॉग a0 बाय a p. जर आपण ही रिॲक्शन लिहिली, समजा इथे मी मेन्शन करतो ती रिॲक्शन आता डायरेक्टली. रिॲक्शन अशी काहीतरी होती, ए यूज बी. आपण याची कॉन्सन्ट्रेशन्स विचारात घेऊ. कॉन्सन्ट्रेशन्स ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी कन्सिडर करतोय. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा ए चं कॉन्सन्ट्रेशन आहे स्मॉल ए. ओके, हे कॉन्सन्ट्रेशन मी घेतलंय. इनिशियली बी चं कॉन्सन्ट्रेशन किती असेल रिॲक्शनच्या सुरुवातीला, वेन टाइम इज 0 असेल. बरोबर आहे काय? बी अजून तयारच नसेल झालेलं, इट्स कॉन्सन्ट्रेशन विल बी 0. Yes, मग sir. आपण असं कन्सिडर करू की जर याच्यामधलं आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी, म्हणजे काहीतरी टी सेकंड्स टी मिनिट्स एवढे संपलेत, याच्यानंतर लेट्स से की बी हा एक्स इतका तयार झाला, एक्स मोल्स इतके तयार झाले, तर याचा अर्थ ए मायनस एक्स इतका शिल्लक असेल. हे बरोबर आहे का बघा? कारण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. जेवढा ए कमी होईल तेवढाच बी तयार होऊ शकतो फर्स्ट ऑर्डर असल्यामुळे. बरोबर. म्हणजे आता आपण कन्सिडर काय करू शकतो, दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी. म्हणजे याचा अर्थ असा होत असतो की हे इक्वेशन आपण या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग व्हॉट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0, व्हॉट इज दॅट, इथं लिहिलंय ए, डिवायडेड बाय व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आफ्टर टाइम टी, A minus X. ए मायनस. सो हे सुद्धा इक्वेशन आपण यूज करू शकतो. कळलं का? आपल्याला जे सोपं जाईल इक्वेशन त्या वेळेला ते जे काही न्यूमरिकल दिलंय त्याच्याप्रमाणे ते आपल्याला घ्यायचं. जर आपल्याला मेन्शन केलेलं असेल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आफ्टर टाइम टी, रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी, तर आपण डायरेक्टली हे घेऊ शकतो, कारण दिस इज रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. पण जर आपल्याला असं सांगितलेलं असेल की समजा काहीतरी एक रिॲक्शन घेतोय आपण कुठली तरी, इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, बट इफ दे से that let's say 20% reaction is completed, 20% reaction is completed, 20% complete झाली याचा अर्थ काय असणार आहे, 80% इज रिमेनिंग. बरोबर आहे ना? म्हणजे इनिशियल ए काय घेतला पाहिजे आपल्याला, 100. त्यावेळेला हा 80 घेतला पाहिजे का नाही? 20% रिॲक्शन इज कम्प्लिटेड, इट मीन्स 80% इज रिमेनिंग. म्हणजे जर इनिशियली 100 घेतलं असेल तर त्यातलं 80 शिल्लक राहिलं. मग 80 कुठनं आलं? इनिशियल जे काही 100 होतं दॅट मायनस जेवढी वापरलं गेलंय ते, म्हणजे हे इक्वेशन यूज केलं पाहिजे. कळतंय? Yes, sir. सो आपण या फॉर्म मध्ये सुद्धा इक्वेशन्स घेऊ शकतो. असं अजून काय काय एकदा जरा मी फक्त आपल्या बुकलेट मध्ये चेक करतो. जर याच्यावरती डायरेक्ट न्यूमरिकल्स घ्यायची असतील तर आधी ती घेऊ का आधी ग्राफ्स वगैरे एकदा चेक करू. बघूया. डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट इक्वेशन यूज केलं. व्हॉट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट काय येईल डायरेक्टली इथं आपण चेक करू. खाली दिलेलं आहे आन्सर, पण आपण इथं चेक करू. काय हे राईट हँड साइडला याचं कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर डिवायडेड बाय याचं कॉन्सन्ट्रेशन मोल, याचं युनिट मोल पर लिटर डिवायडेड बाय टी आहे.
म्हणजे इथं पर सेकंद येणार आहे. हे मोल पर लिटरला मोल पर लिटर कॅन्सल आउट होतील, पण हे मात्र इथे शिल्लक राहील पर सेकंद किंवा पर टाइम, वॉट एव्हर जो काही टाइम असेल तो. त्याच्यामुळं रेट कॉन्स्टंटचं युनिट काय, पर टाइम. तो पर सेकंद असेल, पर मिनिट, पर डे, वॉट एव्हर जे काय असेल ते, पण पर टाइम असं आपल्याला त्याचं युनिट मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट कन्सिडर करू. क्लास वर्कच आहे. डिफाईन हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड डिराईव्ह द रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा, हे क्वेश्चन्स जे आहेत, आत्ताचं डेरिव्हेशन आपण जे केलं ते प्लस आता जे आपण करायला चाललोय ते, असं दोन्ही मिळून 3 मार्क्सला डायरेक्ट विचारलं जातं. ओके, म्हणजे काय म्हणतात, डिराईव्ह. आत्ताच आपण जे डिराईव्ह केलं ते इंटिग्रेटेड रेट लॉ, सगळं डॉट डॉट करतोय मी फक्त. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड हाफ लाईफ. तर 2 इक्वेशन्स आपल्याला डिराईव्ह करायला एकच क्वेश्चन विचारतात. फर्स्ट जे आहे ते 2 मार्क्स, सेकंड जे आहे ते 1 मार्क. बघा, आता हाफ लाईफ पिरियड आपण कसं कन्सिडर करू शकतो. हाफ लाईफ पिरियडचा अर्थ पहिला समजून घ्यायचा. हाफ लाईफ पिरियड याचा अर्थ होत असतो द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 50% ऑफ रिएक्शन. ओके, किंवा उलटा विचार करायचा, द टाइम रिक्वायर्ड आफ्टर विच हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विल बी रिमेनिंग. एक तर हाफ 50% रिएक्शन संपली आहे असं कन्सिडर करायचं, किंवा हाफ कॉन्सन्ट्रेशन इनिशियलच्या रिमेनिंग आहे त्याच्यासाठी लागलेला टाइम आहे. म्हणजे आपण त्याला असं मेन्शन करू शकतो का, सांगा मला, की हाफ लाईफ पिरियड जर आपण असा घेतला टी हाफ, तर हा टी कधी असेल, टी इज इक्वल टू टी हाफ कधी, ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रिमेनिंग आफ्टर टाइम टी इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2. हे कळतंय का बघा. हाफ लाईफ पिरियड म्हणजे टी हाफ म्हणजे नेमकं काय, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलं पाहिजे आफ्टर टाइम टी. म्हणजे समजा मी असं म्हणलं, एखाद्या रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड 1 आवर आहे, त्याचा अर्थ काय होत असतो, 1 आवर इनिशियली जर मी 100 मोल्स घेतलेले असतील एचं कॉन्सन्ट्रेशन, आफ्टर 1 आवर किती शिल्लक राहिले पाहिजेत एचं, तर 50 मोल्स. अजून एकदा हाफ लाईफ होऊन गेला म्हणजे अजून एक 1 आवर होऊन गेला की मग किती शिल्लक राहील, 25 मोलर. अजून एकदा जर 1 आवर आपण क्रॉस केले तर मग 12.5 आवर्स, 12.5 मोलर. कन्सेप्ट कळते. येस सर. सो आता हे आपल्याला डिराईव्ह करायचंय फक्त, की जर या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये काय चेंज दिसतो. मग ते जे काही आपल्याला फायनल आन्सर येईल ते आपण डायरेक्टली हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू शकतो. ते इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचंय. बघूयात काय आहे. व्हॉट इज हाफ लाईफ. हाफ लाईफचं बहुतेक डेफिनेशन दिली आहे आपल्या बुकलेट मध्ये, एकदा चेक करतो मी. ओके, the time during which the concentration of reactants is reduced to half of the initial concentration, or time required to reduce the initial concentration of the reactant to half of its initial value. बहुतेक सगळं क्लिअर असेल. ओके, हाफ लाईफचा अर्थ. आता आपल्याला फक्त डेरिव्हेशन करायचंय, म्हणजे तो डिराईव्ह करूया. लेट नको, कन्सिडरच म्हणू मगाच्या अर्थ. कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. A gives B.
let the half-life period of the reaction be t half. हे शॉर्ट मध्ये पण लिहिता येतं. ते मगाशी जसं आपण 2 सेंटेन्सेस वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दाखवले, तुम्हाला काय जास्त बरं पडतंय तसं लिहा. लेट द हाफ लाईफ पिरियड ऑफ द रिएक्शन बी टी हाफ सो दॅट the concentration of A remaining after T half be A0 upon 2. एक एवढं मोठं सेंटेन्स लिहायला लागू शकतं. त्याच्याऐवजी हे लिहिता येऊ शकतं. लेट T is equal to T half and AT half is equal to A0 upon 2. सर तुमचा आवाज नाही येतो. आवाज नाही येत आहे? हो, आता मध्ये येत नव्हता. मी तिथं मेन्शन जे केलं ते कळलंय का बघा? येस. लक्षात आलेलं आहे. त्या दोन पैकी एका सिस्टीम न लिहा कुठलं तर, दोन्ही सेंटेन्सेस नाही लिहायची गरज. किंवा अजून एक आपण काय मेन्शन करू शकतो, ए टी च्या ऐवजी आपण मगाशी काय म्हणलं होतं, ए मायनस एक्स इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2. जर दुसरं इक्वेशन घेतलं तर कुठलं यातलं जास्त बरोबर वाटतंय, जास्त चांगलं वाटतंय ते घ्या. सबस्टिट्यूट करू. The integrated rate law for first order reaction is काय, K is equal to 2.303 upon T log. कुठलं घेताय? हे घेतलं काही चालणार आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला आन्सर तेच टाकायचे. कुठलंही A0 अपॉन AT घेतो फॉर एक्झाम्पल. विच इज इक्वल टू 2.303 अपॉन T च्या जागेवर काय टाकणार आपण, T हाफ लॉग A0 मध्ये काही चेंज नाहीये, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच, डिवायडेड बाय आफ्टर हाफ लाईफ पिरियड AT किती शिल्लक राहतो, A0 डिवायडेड बाय 2. म्हणजे काय येईल बघा, याच्या पुढची स्टेप मी डायरेक्ट वर लिहितोय त्याच्यात. Therefore, K is equal to 2.303 upon T half into log 2. बरोबर आहे काय? येस. A0 ला A0 कट होईल, which is equal to 2.303 into log 2 म्हणजे 0.3010 असतो ना, 301. करेक्ट, डिवायडेड बाय T half which is equal to, याचा आन्सर येत असतं 0.693 upon T half.
न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे आपल्याला. सर हे न्यूक्लिअर 11 ला केमिस्ट्री झालं वालाच का? आहे ना? काय काय न्यूक्लिअर केमिस्ट्री वालाच आहे ना? हा न्यूक्लिअर केमिस्ट्रीच आहे, कारण न्यूक्लिअर रिएक्शन्स जे असतात दोज आर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. करेक्ट आहे. डिलीट करतो. अरे मी इथं स्पेस दिलेली दिसते, बघितलंच नाही. ओके, इथं स्पेस होती बघा. नेक्स्ट बघू. हाऊ विल यू रिप्रेझेंट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ग्राफिकली? वेगवेगळे हेडिंग्स दिलेत, ग्राफ्स काढायचे. एक्स ऍक्सिस वरती कोण आहे, वाय ऍक्सिस वर कोण आहे वगैरे दिलेलं आहे. फर्स्ट, रेट वर्सेस ए कॉन्सन्ट्रेशन. एक्सप्लेन करतो मी. बघा आपल्याकडे इक्वेशन काय होतं, ही जर रिएक्शन असेल तर ओके, इथे इक्वेशन दिलंय, फक्त ते नेमकं लाईन चेंज झाली आहे त्यामुळे लक्षात नाही यायचं कदाचित. मी इकडे परत लिहितो. रेट इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, म्हणजे रेट इज इक्वल टू के इंटू ए कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, रेट वर्सेस ए लिहा, म्हणजे त्याचा अर्थ होत असतो की प्लस 0 असा आन्सर आहे. हेच आहे ना त्याचा अर्थ. That is y is equal to mx plus c. So straight line is expected. c म्हणजे काय आहे? c is 0 म्हणजे इंटरसेप्ट आहे हा. इंटरसेप्ट. y ऍक्सिसला कुठे ब्रेक करायचं ते इथं सांगितलं जातं, आणि m काय आहे? इट इज स्लोप. म्हणजे आपल्याकडं k रेट कॉन्स्टंट एवढा स्लोप असेल आणि इंटरसेप्ट काय असेल? 0. सो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू 0 असली पाहिजे. ओके, विथ स्लोप ऑफ k. इकडे मी ग्राफ काढतो लगेच. ओके, इथं मला माहित नाही ही स्पेस हार्ड कॉपी वरती केवढी दिसते. आपल्याला इथं 2 काढायचे, याचा एक ग्राफ असणार आहे आणि याचा एक ग्राफ असणार आहे. आपण काय करूयात, हा ग्राफ एवढा काढतो मी. रेट वर्सेस ए कॉन्सन्ट्रेशन काय ठरलं आता आपलं? पासिंग थ्रू 0, स्ट्रेट लाईन, स्लोप इज इक्वल टू के. नेक्स्ट बघा, हे काहीतरी सांगितलंय, हे मी इथं मेन्शन करतो. आता आपलं इक्वेशन काय होतं, इंटिग्रेटेड रेट लॉ जो मिळालेला होता, एल एनच्या फॉर्म मध्ये ठेवतो मी फक्त. आपल्याला असं काहीतरी मिळालेलं होतं, एल एन ए 0 अपॉन ए टी इज इक्वल टू के टी. ओके, सो याच्या आधीची जी स्टेप होती ती मायनस साईन होती, पण ती मायनस साईन आपण घालवली होती आणि मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं. सो मी काय करतो, ती मायनस साईन आणतो परत, म्हणजे माझ्याकडे काय इक्वेशन होईल, इथं जर मायनस साईन आणली तर या 0चा टी होईल आणि टीचा 0. बरोबर आहे, मी रेसिप्रोकल करून टाकलं. ठीक आहे. आता काय याचा अर्थ होत असतो की ही मायनस साईन जी आहे त्याची साईड मी चेंज करतो, म्हणजे मायनस के टी चालणार आहे.
बरोबर. म्हणजे आता काय होणार आहे, आता जर एल जर मला काढून टाकायचं झालं, एल काढल्यानंतर काय होतं, अँटीलॉग E जर raised त्याचा to. केला तर ई रेस टू होतं. करेक्ट. म्हणजे 80 डिवायडेड बाय ए, काय झालं रे इथं, काय चुकलं माझं, मिसिंग काय, ओके, हा 0 बॅक करताना परत गेला, डिवायडेड बाय A0 विच इज इक्वल टू ई रेस टू मायनस केटी. म्हणजेच हे इक्वेशन मिळालं का बघा. तर हे त्या थर्डच्या ह्याच्यात लिहायचं ना, थर्ड पॉईंटच्या ह्याच्यात. नाही नाही नाही, हे लिहू नका, हे मी फक्त एक्सप्लेन करतोय तुम्हाला. हे सेकंडच आहे. सेकंड इक्वेशन कसं आलं ते दाखवतोय. ठीक आहे. ही स्टेप, याच्या पुढची स्टेप तिथे इक्वेशन मध्ये दिसते ही. AT इज इक्वल टू A0 इंटू ई रेस टू मायनस केटी. ई रेस टू समथिंग आहे, याचा अर्थ काय होत असतो, ग्राफचा फॉर्म जो आहे दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय असतं, आपण जर त्यातल्या दोन गोष्टी घेतल्या, एक आहे ती एक्सपोनेन्शियल मधली आहे, ई रेस टू टी आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काढतोय म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म येईल त्याचा. म्हणजे आपल्याकडं त्याचा शेप असा दिसला पाहिजे, ए कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी वर्सेस टी. कसा दिसेल हा, इथनं सुरुवात झालेली असेल. आता लास्ट आपल्या कुठल्या तरी चॅप्टर मध्ये आपण हे घेतलं होतं का, याच चॅप्टरच्या सुरुवातीला आपण हा ग्राफ घेतला होता. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन स्लोली डिक्रीज होतं, बट इट नेव्हर बिकम्स 0 असं दिलेलं होतं बघा. त्यामुळे तो टच नाही करत. ही पोझिशन काय असली पाहिजे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ग्राफ काढून टाका. बघा नेक्स्ट काय, लॉग 80 वर्सेस टी. इथं वरती होतं नुसतं 80 वर्सेस टी, खाली लॉग आहे. काय करणार आता, इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहू. पहिलं आपल्याला माहिती असलेलं लॉग 80 असं दिसलं पाहिजे, ते इक्वेशन लिहू. म्हणजे लॉग च्या फॉर्म मध्ये लिहायचं असलं तर मला 2.303 अपॉन टी लॉग A0 बाय 80. म्हणजे नेक्स्ट स्टेप आपण काय म्हणू शकतो, आपल्याला जर फक्त लॉग 80 घ्यायचा, एवढं सगळं घ्यायचं नाहीये, तर आपल्याला याला सेपरेट केलं पाहिजे या टर्मला. म्हणजे आपण काय म्हणणार, त्याला सेपरेट करण्यासाठी तिथं सबट्रॅक्ट करू, विच इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग A0 मायनस लॉग 80. त्याच्यामुळे असं लक्षात येते का बघा, के टी बाय 2.303 इज इक्वल टू लॉग A0 मायनस लॉग 80. म्हणजेच लॉग 80 इक्वेशनच्या एका साइडला घेतो मी, इज इक्वल टू लॉग A0 मायनस के टी अपॉन 2.303. बरोबर आहे का बघा.
नसेल लक्षात येत तर विचारा. आपण काय करतोय, हे जे इक्वेशन आपल्याला दिलंय, जे वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस जो ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे, त्याच्यासाठीचे ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण एक आहे त्यातली टर्म ती इक्वेशनच्या एका साईडला आणतोय, दुसरी टर्म आहे ते इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला आणतोय. म्हणजे ही टर्म आली एका साईडला, दुसरी टर्म आहे ही ती इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला आली. म्हणजे आपल्याकडे हे y इज इक्वल टू हा m x प्लस c असं मिळालं. फक्त m ची व्हॅल्यू काय आहे, मायनस सकट आहे. समजते का बघा ते? पोरांनो कळतंय का नाही कळत? येस. लक्षात येते. म्हणजे आपल्याला स्लोप काय मिळणार आहे, तर स्लोप मिळणार आहे हा, दिस इज m अँड दिस इज c. म्हणजे हा इंटरसेप्ट आहे. म्हणजे लॉग a0 पाशी आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी तो मार्क करायला लागेल. आणि मायनस आहे स्लोप, याचा अर्थ काय होईल, मगाशी लाईन आपली अशी आली होती, अशी, त्याच्याऐवजी आता लाईन कशी येणार आहे, अशी, निगेटिव्ह स्लोप. ठीक आहे, सो आपण ते मेन्शन करू. लॉग a0 आहे. डिलीट करतो. अरे आपलं लेट झालंय का रे तुम्हाला पुढच्या लेक्चरला? येस. ए थांबू आपण. अरे मला आठवण करा रे, मी आपलं घेत बसलोय. टाटा टाटा, पुढची हे झाली तुमची वेळ. थांबूयात आपण, हे विसरून जावं. मी कट करतो डायरेक्टली, उद्या घेऊ आपण परत. टाटा टाटा, बाय बाय बाय. बाय बाय बस बाय बाय.